पूज्य श्री दिगंबर गणेश सराफ विद्यालय येथील विद्यार्थिनी इयत्ता 7वी शिकते. माझा भाषणाचा विषय आहे झाडे लावा झाडे जगवा. 1970 मध्ये बातमी होती चिपको आंदोलनाची. हिमालयात जवळील वृक्ष संपत्तीचं रक्षण बहुगुणी नेत्यांनी कसं प्राणपणाने केलं त्याची. ज्या झाडांच्या सानिध्यात ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य घालवलं त्या महान ऋषींच्या वंशात आज वृक्ष संरक्षणासाठी आंदोलन करावी लागतात, मोर्चे करावे लागतात. चामडा असणाऱ्या या वसुंधरेची ही अवस्था आज कशामुळे झाली तर वाढती लोकसंख्या आणि बेसुमार वृक्षतोड. माणूस स्वतःच्या स्वार्थापोटी मोठमोठी बंगले आणि इमारती बांधू लागलाय आणि यामुळेच मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, पावसाचं प्रमाण सुद्धा कमी झालं आहे आणि या सर्वांचा परिणाम आजच्या अर्थव्यवस्थेवर पडत आहे. काही शतकांपूर्वी पृथ्वीचा 60% भाग हा वनांनी व्यापलेला होता तर आज फक्त आणि फक्त 20% भाग हा वनांनी व्यापलेला आहे. मानवाचा पाऊल आणि वाळवंटाची चाहूल ही आज आमची तुमची अवस्था झाली आहे, हे विसरून चालणार नाही. आम्ही मोठमोठ्याने ओरडतो, गर्जना करतो, 1 लक्ष 2 कोटी वृक्ष, 1 लक्ष 2 कोटी वृक्ष. परंतु जर खरंच मानवाने 2 कोटी वृक्ष लावून त्यांचे संवर्धन केले असते ना तर आज आयोजकांना हा विषय देण्याची वेळच का आली नसती. अहो आठवा ते बाईंनो संपूर्ण डोंगराखाली गाडलं गेलं आणि तिथे रडायला सुद्धा कोणी उरलं नव्हतं. आठवा तो कोल्हापूरचा महापूर, त्या पुरात अनेक लोकांनी शेवटचा श्वास घेतला. ते जरी तेव्हा जागत होते ना तरी आज आपण सुखत आहोत हे विसरून चालणार नाही. संत तुकाराम महाराजांना पर्यावरण हा शब्द सुद्धा माहित नव्हता. नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन यांचे प्रमाण सुद्धा माहित नव्हते तरी सुद्धा वृक्षवल्ली आम्हा सोयरे आहे असं सांगून सोयरे या एका शब्दात संपूर्ण पर्यावरण संतुलन एकवटले आहे. 16व्या शतकात छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला. परंतु आज मात्र आम्ही याची आडवा आणि त्याची निर्वा हे करण्यातच मग्न झालो आहोत. वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे हे समजून घेऊन सकाळी पाहुण्यांनी वृक्षारोपण केलं, दुपारी बकरीने रोपाला खाऊन टाकलं, संध्याकाळी पाहुण्यांनी बकरीला खाऊन टाकलं. हिशोब बरोबर? मग अशात आपण कसं म्हणू शकू की आम्ही झाडे लावतो आणि जगवतो सुद्धा? अहो एक झाड काय करतो? एक झाड एका वर्षात 3 किलो कार्बन डायऑक्साईडचा नाश करतं, 1000 विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं पुरवतं, लहानपणीच्या पागुल्यापासून तर मरणाच्या सर्वांपर्यंत साथ देतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक माणूस एका दिवसाला 3 ऑक्सिजन सिलेंडरचे श्वसन करतो. एक ऑक्सिजन सिलेंडरची किंमत 700 रुपये म्हणजे एक माणूस संपूर्ण दिवसाला 2100 रुपये ऑक्सिजन सिलेंडरचे श्वसन करतो. आणि अशातच ताजवर ऑक्सिजन देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव मानतो, मग आयुष्यभर फुकट ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची मात्र आपण कत्तल करतो. अजूनही वेळ गेलेली नाही. वृक्ष तोड नव्हे, वृक्ष संवर्धन करा. 1 लक्ष 2 कोटी वृक्ष बोलून दाखवण्यापेक्षा हे करून दाखवा. मग करा